हॅलो, हाय, नमस्कार. तर मी आहे जयश्री, तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर बघा आज मी उशिरा व्लॉग शूट करते, कारण सकाळची सगळी कामं वगैरे होती आणि आज मुलांना लवकर आणायचं होतं स्कूलमधून म्हणून. आणि आता मला जी कामं करते मग ती तुम्हाला दाखवते काय करते. तर सकाळी खूप ऊन पडलं होतं छान, तर मला जी डाळ वगैरे वाळत घालायची होती ती सुद्धा केली. आणि मग नंतर तर चला पटपट कामं आवरते, त्यानंतर मुलांना स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे परत क्लाससाठी. चला, तर तुमचा इतका छान सपोर्ट मला मिळतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हो, तुम्ही माझा व्लॉग बघितला नसेल कालचा तर तिथे जाऊन बघू शकता. आपल्या ड्रॅगन फ्रूटला खूप छान असं फूल आलेलं आहे आणि फळसुद्धा धरेल ते. तर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा, कारण 3 वर्ष झाली त्याला लावून आणि हे 4थं वर्ष होतं की त्याला फूल आलेलं आहे. तर पुढे काय प्रोसेस होणार आहे ते तर तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. आणि बघा न्यानिश कसं खेळू लागलंय. आणि सध्या मुलांचे पेपर चालू झालेत, तर पेपरचा सुद्धा अभ्यास घेणं चालू आहे. तर न्यानीचं सोमवारी काय रे, सिंगिंग डान्सिंग आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना पोएम्स वगैरे विचारले जातात आणि ओरल आहे, मग स्टोरी पोएम असं सगळं घेतलं जातं. तर तो सुद्धा अभ्यास मला आजच घ्यायचा आहे, कारण उद्या आहे संडे. तर संडेच्या दिवशी मग काय होत नाही बघा, बाहेर जाणं, परत काय जे सामान राहिलं ते घ्यायला जायचं आणि किराणा भरायचा, दिवसभराची जी कामं आहे ती करायची. उलट माहिती का, रविवार असला की मला जास्तच कामं असतात. स्वयंपाक, नाश्ता, परत हे जो मुलांचा अभ्यास वगैरे असतो ना तो कव्हर करून घ्यायचा असतो. तर चला पटकन कामं आवरून घेते. तर गावाकडून जे सामान आणलं होतं तर ते आता मला ठेवून द्यायचं होतं. तर बाकीचा काही जो सामान होता तो मी आधीच ठेवला होता. आणि 1-2 डाळ राहिली होती तर ती सुद्धा मी मस्त कडक उन्हामध्ये वाळवली आणि मग ती ठेवून दिलेली आहे. तर राहिलं होतं फक्त हे एक पोतळं. तर त्यासाठी ही कोटी मी जी ठेवली होती ना साफ वगैरे करून, तर तिला आहे ना वरतीच ठेवल्यानंतर ओलावा आला होता. मग म्हटलं कायच करावं, तर मग तिला परत मी उन्हामध्ये ठेवली, छान वाळू दिली, स्वच्छ केली आणि मग तिला आता खाली आणली. तर म्हटलं चला आता आपल्याला हे भरायलाच पाहिजे, नाहीतर सगळी जी वस्तू आपल्याला दिली आहे ती सगळी वाया जाणार आहे. मग बघा हे पोतळे आहे ना, तर या पोतळ्यामध्ये इतकं व्यवस्थित बांधून दिलं होतं माझ्या आईने. तर मी आणल्यानंतर माहिती आहे का, याच्यावरती कपडा घातला होता, म्हणजे त्याच्यामध्ये थंडी हवा जाऊ नये म्हणून, आणि गोधडी वगैरे पण ठेवली होती. तर त्याच्यामुळे काय झालं, त्या पोतळ्यामध्ये हवा गेली नाही आणि एकदम छान पापड राहिले. अजून बरंचसं मला सामान ठेवायचं आहे, पण कसं आहे ना, आज दिवसा मी म्हणजे कालच मी ठरवलं होतं की मला आज हे काम करायचं आहे. म्हणजे एक मोठं काम करायचं झालं का मग आधी प्लॅनिंग करून घ्यावं लागतं. सकाळी जे जे काही कामं असतील पटकन तर ते मी 10 वाजेपर्यंत उरकवून घेते, मला असं काही एक्स्ट्राचं काम असलं तर. आणि आज सॅटरडे होता तर लवकर स्कूल सुटणार होती. तर मग मी काय केलं होतं, जी सकाळची माझी जी कामं होती छोटी मोठी ती करून घेतली. आणि हे जे मोठं काम आहे ना, तर हे मला करायचं होतं. तर मुलांना आणलं, परत खाऊ पिऊ घातलं, त्यांचं अभ्यासाचं त्यांना लिंक लावली, त्यानंतर मी हे करायला बसले. पण न्यानिश कसं आहे ना, छोटा आहे खूप, तर त्याला कसं आहे तो एकटा बसत नाही अभ्यासाला. त्याला मी दिलं होतं अभ्यास करायला पण त्याने काही केलं नाही, तो माझ्याजवळच ये जा करत होता. पण म्हटलं ठीक आहे, उद्या परत रविवार आहे तर आपण त्याच्याकडून करून घेऊ शकतो, म्हणून मीही काही जास्त जोर दिला नाही. त्यानंतर बघा जी ही कोटी आहे ना, त्याखाली मी मस्त छान असे पेपर ठेवून दिले आणि मग नंतर एक एक हे पापडची गड्डी मी ठेवून घेते. तर बघा आमच्या खानदेशमध्ये ना असे पापड करण्याची पद्धत आहे, प्रत्येक घरामध्ये केले जातात आणि हे पापड आहे ना खायला एकदम चविष्ट लागतात. तर तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का? तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता आहे ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे असे पापड बनवतात का तेही सांगा. हे बघा आपण इंटरॅक्शन केलं तरच आपलं बोलणं होणार आहे. तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ कुठून बघता ते पण मला सांगा, मला खूप छान वाटेल. तर बघा आता आहे ना जेवढे पापड मावले ना ते तर मी यामध्ये ठेवून घेतले. आणि माझा विचार चालू होता की यावरती कपडा घालावा, म्हणजे जी काही गार हवा आहे ना तर या कोटीमध्ये जाणार नाही, म्हणून मग मी असा कपडा भरून घातला. आणि मग पेपरसुद्धा लावून घेते, म्हणजे काही बारीक किटकुल वगैरे जे असतं ना ते मध्ये आतमध्ये जाऊ नाही शकणार, कारण ह्या ज्या पत्राच्या कोट्या असताना एकदम एअर टाईट नसतात, त्यांना त्याच्यामध्ये ना थोडीफार हवा जातच असते. पण हे जे कोटी आहे ना तर मी गावाकडूनच
इथूनच आणली होती. तर माझ्याकडे अशा 3 कोट्या आहे, म्हणजे छोटी मोठी मोठी अशा. तर मी ते एका कोटीमध्ये गहू ठेवलेले आहे, 2 याच्यामध्ये माझं सामान आहे. तर मी ते कोट्या काही घरामध्ये ठेवल्या नाही, कारण खूप जास्त सामान झालं आहे माझ्या घरामध्ये. एक एक वस्तू जमा करत करत एवढ्या वस्तू झाल्या आहे ना, का आता नको, म्हणजे असं वाटतं की खूप जास्त सामान झालेलं आहे. आणि जेवढं सामान झालं ना तेवढं ते आवरायला जड जातं बघा. तर जेवढे पण आता जे पापडांच्या गड्डे ज्या उरलेल्या आहेत, तर मला ते दुसऱ्या डब्यामध्ये भरायचे आहे. तर माझ्याकडे डब्बे वगैरे खूप आहे भरण्यासाठी, पण जागा नाही आहे ठेवण्यासाठी. जागा कशी नाही आहे सांगू का तुम्हाला, जी आहे ती पूर्ण अशी पॅक नाही आहे. कळप्पे मी बनवलेले आहे, त्यामध्ये ठेवलेले आहे डब्बे, काही दुसरं सामान. परत दुसरी या खोलीमध्ये सुद्धा मी कळप्पे बनवले आहे, तर यामध्ये असंच दुसरं सामान आहे. म्हणजे ते मला स्टोअर करायला जागा नाही, किंवा जे जुने कपडे, बेडशीट, एक्स्ट्रा जो सामान आहे तो कुठे ठेवायचा. मग मी तर काय करते, ह्या ज्या कपाटामध्ये ना माझ्या मागच्या साईडला, तर तिथं ठेवत असते. तर असं हे मोठं काम होतं माझं आज. कसं आहे ना, एकदाचं मोठं काम झालं ना का डोक्याचं टेन्शनच मिटतं बघा. मी काय करते, मला जर असं मोठं काम करायचं असलं ना, तर पटपट सकाळी आवरून घेतलं का लवकर होतं. नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा. आपल्याला जे काही कामं करायची असतात ना ती लवकर होतात. आणि हे जे पापड वगैरे देते ना, तर हे मी माझ्या बाहेरूनच आणत असते. जसं माझं लग्न झालं ना तेव्हापासून आई माझ्यासाठी करते. म्हणजे आईचं कसं एकत्र कुटुंब आहे, काकू आहे आणि परत माझ्या बहिणी वगैरे आहेत. तर कसं असतं ना, ते एकत्र कुटुंबामध्ये एकमेकांची साथ देऊन आहे ना त्या करून घेतात आणि मला असे पापड देतात. काय माहिती आता कधीपर्यंत त्या देऊ शकणार आहे, कारण त्याही वयानं मोठं होत आहे. आई आणि काकू दोघं सोबत करतात, मिळून करतात एकमेकींचं, म्हणजे एकत्रच राहतात, त्या करतात सोबतच. पण त्यांचं असं कधीच नाही की नाही वगैरे. पण माझे काकू काही तसं कधी म्हणत पण नाही. आणि बघा आता आहे ना, हे पापड आहे ना आता मी पॅक ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित. आणि आता हे पण आहे ना, याच्यामध्ये सुद्धा मी कपडा ठेवते, कारण ओलावा नाही गेला पाहिजे यामध्ये. गावाकडे कसं आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे पापड बनतात ना, तर मग तेव्हा ठेवून दिले जातात, म्हणजे कसं एकदम कडक असतात ते पापड. पण हे कसे आहे ना, जसं बनवलं तसं पोतळीमध्येच होते आणि कसं याला थोडंफार हवा लागलेलीच आहे असं मला वाटतं आहे. पण जेव्हा आता ऊन पडेल ना एकदम कडक, तेव्हा मी हे सगळं परत वाळत घालणार आहे. आणि अशा पद्धतीने मला अशी कामं करायची असते ना, तर मी आधीच प्लॅनिंग करून घेते की मला उद्या काय काय करायचं आहे किंवा 2 दिवसानंतर मला काय करायचं आहे. तशी मी हळूहळू प्लॅनिंग करायला शिकले आहे. लग्नाच्या आधी ना मला असं प्लॅनिंग वगैरे काही जमत नव्हतं, कारण माझ्या आईच्या घरी मी काही कामच केलं नव्हतं. थोडंफार जे काही केलं असेल गरजेपुरते तेवढंच, बाकी असं रेग्युलर डेलीमध्ये बेसिसमध्ये माझं करायची. फक्त माझे कपडे वगैरे आणि माझं अभ्यासाचं ट्युशन वगैरे जे काय असायचं ना, ते फक्त तेवढं करायची. घरची कामं मी कधीच केली नाही, कारण आई जी होती शेतात जायची, काकू कंटिन्यू घरी राहायची. म्हणजे त्यांचं कामं तसे वाटलेले होते, ते घरचं करायची, तर आई शेतातलं करायची. मग मला काही करायची गरजच पडली नाही. तर बघा इथं माझ्या आईनं मला शेवयासुद्धा दिलेल्या होत्या. आणि यावर्षी ना मी शेवया फारच कमी आणल्या, कारण मागच्या वर्षी एवढ्या काही शेवया खाल्ल्या गेल्या नाही, थोडं बाकी होत्या. म्हटलं यावर्षी मम्मी थोडंच दे मला, कारण मला जर लागलं तर मी परत घेऊन जाईन थोड्या तुझ्यामधल्या. कारण त्यांच्या इथं तर राहतच, कारण त्यांचं खटल्याचं घर आहे, तर ते एक्स्ट्राचं बनवून ठेवतात. मला जर काही असं थोडंफार लागलं ना, तर त्या मला देत असतात मध्ये मध्ये. आणि कसं आहे आमचं तर गावाला जाणंसुद्धा मी कमी केलं आहे. मुलांची स्कूल, त्यांचे ट्युशन्स आणि परत जाणं येण्यामध्ये एवढं हेक्टिक होतं ना, तुम्हाला सांगू खूप त्रासही होतो 1-2 दिवसासाठी जाणं म्हणजे. आणि परवडतं नाही एवढं पेट्रोल जाळून जायचं, परत आपलं म्हणजे कसं राहायचं परत इकडं तिकडं. आणि दुसरे रिलेटिव्ह असतात, आमच्याकडे नाही आले. सांगा बरं, 3 दिवसात गेलो, त्याच्यामध्ये एवढा 3 तासाचा प्रवास आम्ही करून जातो. 3 नाही 4-5 तास लागतात आम्हाला. कारण मुलं पडली आहे ना, तर आम्हाला जावं बनवणार आहे. खूप टेस्टी लागते. नक्कीच रेसिपी शेअर करेल. आणि बघा आज व्लॉग असा होता आजचा. तर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर इथेच एंड करते. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.